बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी यांना अटक करणार असा इशारा नवनियुक्त एसपी नवनीत कावत यांनी दिलाय। तर आज शिंदेच्या शिवसेनेच्या 2 मंत्र्यांनी सुद्धा देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि तुमच्या मनातल्या आरोपींपर्यंत पोलीस पोहोचतील असं म्हणत त्यांनी वाल्मिक कराड यांच्याकडे नाव न घेता बोट दाखवल्याची चर्चा आता सुरू झाली। पाहूया। तुमच्या मनात जे आहे त्या शेवटच्या आरोपीपर्यंत शासन पोचेल आणि पुन्हा बीडमध्ये असा प्रसंग भविष्यामध्ये घडणार नाही अशा पद्धतीची तजवीज महाराष्ट्र शासन नक्की करेल। तुमच्या मनातील शेवटच्या आरोपीपर्यंत सरकार पोहोचणार असं म्हणत मंत्री उदय सामंतांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नाव न घेता वाल्मिक कराडांकडे बोट दाखवलंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये अतिशय सतर्कतेने लक्ष घातलेलं आहे, तातडीने काही आदेश दिलेले आहेत आणि म्हणून पोलीस अधीक्षकांना 1-2 दिवस आपण तपास करायला संधी देणं आवश्यक आहे, कारण ते कालच रुजू झालेले आहे। पण मी एवढाच तुम्हाला शब्द देतो की तुमच्या मनात जे आहे त्या शेवटच्या आरोपीपर्यंत शासन पोचेल आणि पुन्हा बीडमध्ये असा प्रसंग भविष्यामध्ये घडणार नाही अशा पद्धतीची तजवीज महाराष्ट्र शासन नक्की करेल। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली। शरीरावरचा एकही भाग हल्लेखोरांनी सोडला नाही। काही आरोपींना अटक झाली असली तरी मास्टरमाइंड हा वाल्मिक कराडच असल्याचा आरोप संतोष देशमुखांच्या कुटुंबियांपासून ग्रामस्थ ते बीडच्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा आहे। पण हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा खास माणूस असल्यानं त्याला अटक होत नसल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। फक्त व्यवसायच नाही तर खुनांमध्ये सुद्धा भागीदारी असल्याची टीका आव्हाडांनी केली आहे। त्या दोघांचं किती आत्मनं गुळपीट आहे हेच मला सरकारला दाखवायचं आहे। आणि एवढं गुळपीट असताना तुम्ही कशी अपेक्षा करता मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पकडला जाईल? अजून तर त्याला 302चा आरोपी नाही केला आहे। त्यांना फक्त अधिवेशन संपायची ते वाट पाहत होते। अधिवेशन संपलं, आता बघू काय होईल ते होईल। अजून खूप काही गोष्टी समोर येतील, थांबा जरा। अनेक व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी आहे। अहो खुनांमध्ये त्यांची भागीदारी आहे, बाकी व्यवसाय राहू द्या बाजूला। पैशाची मस्ती आणि राजकीय ताकदीचा जो वापर या ठिकाणी झालाय तो अत्यंत भयानक आहे। एक मस्तीमध्ये फिरणारा माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत विधानसभेमध्ये स्पष्टपणे सांगितलेले, तो कोणी असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, कोणाचा पाठिंबा असेल, पाठबळ असेल, त्याला सोडणार नाही म्हणजे नाही, हे त्याने दिलेलं एक शब्द विधानसभेमध्ये। मला वाटतं तुम्हाला काही दिवसात त्याची प्रचिती सुद्धा येईल। शिंदेच्या शिवसेनेचे 2 मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आता कारवाईचं आश्वासन दिलंय। तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही सगळे एकत्र येऊन या न्यायाच्या ह्याला पुढे न्या आणि माझ्या वडिलांना व आमच्या कुटुंबाला तसेच आमच्या गावाला सुद्धा न्याय मिळेल, एवढीच एकच इच्छा आहे। 15 वर्षांपासून सरपंच असून सुद्धा संतोष देशमुखांकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये। मामाच्या पडक्या घरात ते राहत होते। एक मुलगा आणि मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र सुद्धा हरवलंय। पण शरद पवारांनंतर आता शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा मदतीसाठी पुढाकार घेतलाय। घरही बांधून देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांना दिलंय। दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांचं कुटुंब हे अतिशय ताकदीनं सुस्थितीत उभं राहिलं पाहिजे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे। आणि त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही मदत पाठवलेली होती ती देखील त्यांच्या कुटुंबाकडे आम्ही सगळ्यांनी सुपूर्द केली आणि एकनाथ शिंदे साहेबांचा हा देखील निरोप आहे, ही मदत आम्ही केली म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही। तर ती लहान लहान जी 2 चिमुकले आहेत त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आज देशमुख कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। सरपंच हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करून IPS नवनीत कावत यांना आणलंय। तर धडाडीचे अधिकारी म्हणून कावत यांची आजपर्यंत ओळख आहे। एक्झॅक्टली। तो आता येऊन मी आज जी मीटिंग घेतलेली आहे त्यामध्ये तपासमध्ये सध्या काय काय झालेलं आहे, त्यांनी काय काय केलेलं आहे, आपला पोलीस ऑफिसर्सने त्यामध्ये काय एफर्ट्स घेतलेले आहे सगळ्याचा मी अभ्यास करणार आणि नक्की जे 3 आरोपी आहे
त्यांच्या आम्ही 100% त्यांना अटक करणार. मस्साजोगला भेट देणार आहेत देशमुख कुटुंबियाला? डेफिनेटली एकदा हळूहळू मला हे पूर्ण प्रकरणची एकदम माहिती होऊ द्या. जो तपास आहे त्याच्या प्रगतीच्या मला अवलोकन करायचे आहे आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याची मी व्हिजिट करणार आणि प्रायोरिटी माझी मस्साजोगला असणार. आणि कायदा सगळ्या लोकांसाठी सेम आहे, त्याची अंमलबजावणी 100% जसं कायद्यामध्ये आहे तशी असली पाहिजे, तशी माझी कोशिश राहील. वाल्मिक कराडला अटक करा या मागणीसाठी आता बीडमध्ये 28 तारखेला मोर्चाही निघणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून सर्व पक्ष आणि संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. धनंजय मुंडे साहेबांनी तो माझ्या जवळच आहे म्हणून हे मीडिया समोर म्हणले आणि ते या सरकारमध्ये मंत्री आहेत. मग सगळ्यांना असं वाटतं त्यांचं संरक्षण त्यांना तिथे भेटतंय आणि निश्चित भेटतंयच. जर जर पूर्ण महाराष्ट्र म्हणतो अटक करा म्हणून आणि अटक होत नाही, हा पहिलाच प्रकार महाराष्ट्रातून दिसतोय. तर 2-3 दिवसात मास्टर माइंड पर्यंत पोलीस पोहोचतील असं मंत्री उदय सामंत आणि शिरसाटही बोलले. त्यामुळे 28 तारखेच्या मोर्चाच्या आधी अटक होते का हे पाहावं लागणार आहे. कुणाल जायकर सह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.